वेड भाग 32. हॉलमधील दृश्य बघून तो काही क्षण स्तब्धपणे दारातच उभा राहिला. हॉलमधील सर्व दिवे, पंखा, टीव्ही चालू असतं, पण हॉलमध्ये कोणीच बसलेलं नसतं. पायातील बूट दारात उतरवत तो आत आला आणि त्याने दरवाजा लावून घेतला. त्याची नजर घरभर फिरत होती. किचनमधील दिवे सुद्धा चालू होते, त्यामुळे तो थोडासा गोंधळून जातो. मैथिली काय करते हे बघायला म्हणून त्याने हळूच दरवाजा उघडला, तर बेडरूमची लाईट देखील चालू होती. 2 उशा घट्टपणे हृदयाजवळ कवटाळून घेत मैथिली झोपली होती. तो दबक्या पावलांनी तिच्या जवळ आला. सुकलेल्या अश्रूंचे थेंब तिच्या गालावर निशाणे सोडून गेलेले. सुजलेल्या डोळ्यांवरून आणि सुकलेल्या ओठांवरून ती खूप रडली आहे याचा अंदाज निनादला येतो. तिचा कोमेजून गेलेला चेहरा बघून त्याला खूप वाईट वाटतं. नकळत त्याच्या डोळ्यांतून सुद्धा पाणी आलं. तो तिथे न थांबता तडक हॉलमध्ये निघून गेला. अंगावरील शर्ट सोफ्यावर फेकलं. टीव्ही आणि हॉलमधील इतर दिवे त्याने बंद केले. सोफ्यावरच अंग टाकत तो पुन्हा विचारांच्या तंद्रीत हरवून गेला. मैथिली श्री सोबत कॅफेमध्ये जात असतानाचं दृश्य काही केल्या त्याच्या नजरेसमोरून जात नव्हतं. अतिविचाराने तो थकला होता, पण झोप त्याला लागत नव्हती. सोफ्यावरच कूस बदलत तो डोळे मिटून पडून राहिला. सकाळी 8:30च्या सुमारास त्याला जाग आली. डोळे चोळतच त्याने मोबाईल हातात घेतला. ओ शट! पळतच बेडरूममध्ये जायला निघाला. मैथिलीची झोपमोड होऊ नये म्हणून चोर पावलांनीच तो बेडरूममध्ये शिरला. ती अजूनही गाढ झोपेत होती. कोमेजून गेलेल्या चेहऱ्यावर केसांच्या बटा आणि त्या बटांमधून डोकावणारे तिचे ओठ निनाद पाहतच राहिला. तिच्यावरून त्याची नजर हटतच नव्हती. शेवटी स्वतःच्या मनाला आवर घालत त्याने बाथरूम गाठले. स्वतःचं आवरून तो घाई गडबडीतच ऑफिसमध्ये जायला निघाला. श्रीला लागणारे डॉक्युमेंट त्याने आठवणीने बॅगेत टाकले. रस्त्यातील ट्रॅफिकमुळे ऑफिसमध्ये यायला त्याला भरपूर उशीर झाला. आजूबाजूच्या चेअर रिकामी होत्या. तू लेट का आलास आज? ट्रॅफिक, निर्विकारपणे निनाद म्हणाला. मीटिंग होती, तरी लेट आलास? अर्धा तास लवकर निघायचं ना घरातून, त्याचा मित्र म्हणाला आणि स्वतःच्या कामाला लागला. मीटिंग होती आज? निनादने विचारलं. मेल आलेला ना सरांचा, मला सॅम म्हणाला. आय डोंट नो, मी हाँगकाँग प्रोजेक्टमध्ये थोडी ना आहे. निनादने घाई गडबडीतच मेलबॉक्स उघडला. काल कामात लक्षच त्याने दिलं नव्हतं, त्यामुळे श्रीकडून आलेल्या मेलकडे त्याचं दुर्लक्ष झालं होतं. ओ शिट! डोक्यावर हात मारून घेतच तो म्हणाला. डेस्कवरील नोटपॅड आणि पेन घेत त्याने कॉन्फरन्स रूम गाठली. दरवाजा ठोठावत त्याने कॉन्फरन्स रूमचा दरवाजा पुढे लोटला. श्रीने मनगटावरील घड्याळात पाहिले. सॉरी फॉर लेट, निनाद म्हणाला. आय एम नॉट अलाउ यू टू सिट हिअर. नाउ डोंट वेस्ट माय टाइम प्लीज. श्री रागातच म्हणाला. सर आय एम सॉरी. श्रीला विनवणी करतच निनाद म्हणाला. मिस्टर निनाद, मला तुझ्यासारख्या एम्प्लॉईजची या प्रोजेक्टमध्ये गरज नाहीये. श्री सगळ्यांसमोर निनादवर ओरडतच म्हणाला. व्हॉट यू मीन प्रोजेक्टमध्ये गरज नाही? निनादने घाबरतच विचारलं. या विषयावर आपण नंतर बोलूया. मी सध्या महत्वाच्या कामात बिझी आहे. तू जाऊ शकतोस इथून, श्री म्हणाला. निनादने समीरकडे पाहिले. समीरने इशाऱ्यानेच त्याला शांत राहायला सांगितलं. निनाद पाय आपटतच केबिनमधून बाहेर पडला आणि डेस्कवर येऊन डोक्याला हात लावून बसला. क्या हुआ? त्याला असं बसलेलं बघून त्याच्या कलिगने विचारलं. कुछ नाही, शांतपणेच उत्तर देत तो स्वतःच्या कामाला लागला. कधी श्री बाहेर येतोय आणि आपण त्याच्यासोबत बोलतोय असं त्याला झालेलं. सर, तुमचं कुरिअर, पिऊन निनादच्या जवळ येतच म्हणाला. ए प्लीज यार, मला आधीच भरपूर काम आहे. कॉमन कुरिअर असेल तर समीर सरांच्या डेस्कवर ठेव. निनाद पिऊनकडे न बघताच म्हणाला. तुमचंच नाव आहे हो, त्यांच्या डेस्कवर कसं ठेवू? साइन करा बघू इथे, पिऊन म्हणाला. कुठून आलंय? निनादने तोंड पाडतच विचारलं. बेंगलोर, पिऊन म्हणाला. बँगलोर?
नवीन ब्रँड झाली का काय तिथे? निनादने पिऊनच्या हातून एनवलप घेत न्याहाळू लागला. साईन, पिऊन म्हणाला. निनादने साईन केली तसा पिऊन तिथून निघून गेला. तू लेट का आलास आणि फोन करतोय तुला तर फोन पण स्विच ऑफ. समीर निनादजवळ येतच म्हणाला. काल जाताना रिमाइंडर द्यायचं ना यार. निनाद म्हणाला. नीन कम ऑन मॅन, लक्ष कुठे तुझं? दोनदा बोललो मी तुला. इवन मी तुला पिक करायला येतो असं सुद्धा बोललो. समीर म्हणाला. कधी? निनादने विचारलं. काल रिपोर्ट बनवत असतानाच यार. असं काय करतोयस तू? एक मिनिट, सगळं ठीक आहे ना? समीरने काळजीतच त्याला विचारलं. तोच लँडलाईनवर श्रीचा फोन निनादला आला. आता ह्याचं लेक्चर ऐका. हा बॉस कधी बदलेल यार? निनाद चिडतच म्हणाला. त्याने तुला बदलून टाकलंय ऑलमोस्ट. आज जाऊन बघ, तुझ्यासाठी बॅड न्यूज आहे. समीर म्हणाला. रिगार्डिंग? निनादने घाबरतच विचारले. ते तोच तुला सांगेल. अँड आय एम सॉरी. मी तुझी यात काहीच मदत नाही करू शकत. म्हणत समीर स्वतःच्या जागेवर जाऊन बसली. निनाद घाबरतच श्रीच्या केबिनमध्ये आला. काल मी तुला काहीतरी काम सांगितलेलं. श्रीने विचारलं. ते मी कंप्लीट करून मगच घरी गेलो. निनाद म्हणाला. ते काम तू नाही, समीरने कंप्लीट केले आणि त्या कामाव्यतिरिक्त सुद्धा मी तुला काहीतरी काम सांगितलेलं. श्रीने विचारलं. डॉक्युमेंट पाठवायला बोललेलात, पण ते मला काल पाठवायला नाही जमले. सो मी आज सकाळी येऊन पाठवले, ज्याचा मला काहीच यूज नाही. श्री म्हणाला. मी विसरलो काल पाठवायला. सॉरी फॉर दॅट. निनाद शांतपणेच म्हणाला. अशी कारणं मी आपल्या हेडला नाही देऊ शकत. आणि कालच पाठव म्हणून सांगितलं म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. एवढी महत्वाची गोष्ट तुला कळत नाही का? श्रीने विचारलं. माझ्याकडे स्कॅन डॉक्युमेंट नव्हते सर, मी कसं पाठवणार? निनादने विचारलं. मला असली उत्तरं अजिबात द्यायची नाहीत हा. बी रेडी विथ युअर डॉक्युमेंट. हे मी काही दिवस आधीच सगळ्यांना सांगितलंय. कधीही या गोष्टींची गरज पडेल असंही मी म्हटलेलं. श्री म्हणाला. तसं निनाद मान खाली घालून बसला. तुझ्याकडून खूप होप्स होत्या मला, बट मला नाही वाटत की मी हाँगकाँग प्रोजेक्टमध्ये तुला इन्व्हॉल्व करेल. श्री रागातच म्हणाला. सर प्लीज, आय टूक लॉट्स ऑफ एफर्ट्स इन दिस प्रोजेक्ट. तुम्ही असं कसं वागवू शकता माझ्याबरोबर? निनादने भाऊक होतच त्याला विचारलं. तू किती एफर्ट घेतोयस हे कालपासून दिसतंय मला. सो नाऊ प्लीज गो अँड डू युअर डेली वर्क. निनादवर रागभरी नजर फिरवतच श्री म्हणाला आणि त्याने स्वतःच्या लॅपटॉपवर डोकं खुपसलं. फक्त कालपासून माझ्याकडून चुका होत आहेत. त्या पण सिली मिस्टेक आहेत. मला नाही वाटत फक्त हेच कारण आहे ज्यामुळे तुम्ही मला प्रोजेक्ट बाहेर करताय. निनाद म्हणाला. व्हॉट डू यू मीन? तुला बोलायचं काय आहे? श्री लॅपटॉप बाजूला ठेवतच म्हणू लागला. मी या प्रोजेक्टसाठी किती आणि कशी मेहनत घेतली हे तुम्हाला पण माहिती. प्रोजेक्टसाठीचा सगळा डेटा कंपनीला मी मिळवून दिला. तुम्ही रात्री अपरात्री मला कॉल करून काम सांगायचे ते मी करत आलो. इतर कलिगप्रमाणे फोन स्विच ऑफ कधीच ठेवला नाही. या प्रोजेक्टसाठी तुम्ही मला माझ्या लग्नासाठी सुद्धा सुट्टी द्यायला तयार नव्हते, कारण इतर स्टाफवर तुमचा भरोसा नाही म्हणूनच ना. माझ्याकडून सगळं काम करून घेऊन झालं तसं मला प्रोजेक्टमधून बाहेर करताय तुम्ही. व्हॉट्स रिझन बिहाइंड इट्स, प्लीज टेल मी. निनादचा कंठ दाटून आला होता. इथे बॉस मी आहे. तुझ्यासारख्या वर्करकडून काम करून घेणं हे माझं काम आहे. मला नकोच तू या प्रोजेक्टमध्ये आणि काही डिसिजन मला मनात नसताना घ्यावे लागतात. योग्य वेळ आली की सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपणच मिळतील. श्री म्हणाला. थँक्स. डोळ्यातून येणारं पाणी पुसतच तो म्हणाला आणि श्रीच्या केबिनमधून बाहेर पडला. तो केबिनमधून बाहेर पडेपर्यंत श्री त्याला बघतच राहिला. तो बाहेर पडताच श्रीने एक नंबर फिरवला. हॅलो, तू सांगितलेलं काम झालंय. श्री फोनवर कोणासोबत तरी बोलतच म्हणाला. ओके ग्रेट, आय एम बिझी ना, आपण नंतर बोलू. एवढं बोलून त्याने फोन कट केला. निनादच्या कानावर त्याचे ते शब्द पडले असतात, कारण तो त्याच्या केबिन बाहेरच उभा होता. श्रीच्या केबिनमधून शांतता जाणवू लागली तसं निनाद पुन्हा त्याच्या केबिनमध्ये शिरला. येस? श्रीने विचारलं. काय होईल पुढे? निनाद काही विचारेल का श्रीला? कळेलच पुढील भागात.
धन्यवाद.